मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असो किंवा मग स्कॉलरशिपची परीक्षा असो किंवा मग अशी कोणतीही परीक्षा असो, ज्या पण परीक्षेत गणित हा विषय येतो, या सर्व परीक्षेसाठी गणित या विषयाची सीरीज चालू केली होती. आणि या सीरीजमध्ये आतापर्यंत आपण 8 क्लास कंप्लीट केले. या 8 क्लासमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण बेसिक मॅथ कंप्लीट केलं. बेसिक मॅथ म्हणजे त्याच्यात काय, ज्या काही गोष्टी पुढे मॅथमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला गरजेच्या आहेत, ज्या की आपल्याला कामी पडणार आहेत, त्या पूर्ण गोष्टी आपण मागे 8 क्लासमध्ये क्लिअर केल्या. आणि आजचा जो आपला नवीन टॉपिक असणार आहे, तो नवीन टॉपिक असणार आहे प्रॉफिट अँड लॉस, म्हणजेच नफा आणि तोटा. तर नफा आणि तोटा या चॅप्टरला आज आपण सुरुवात करणार आहे. आणि सुरुवातीपासून म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं कशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवणार ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे. आणि एकदम इझी पासून हार्ड लेवल पर्यंत, म्हणजे सोप्यात सोप्या प्रश्नापासून अवघड प्रश्न याच्यातून कसे येतात, ते सर्वच्या सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहेत. आणि काही मागच्या वेळेचे म्हणजेच मागच्या वर्षी किंवा मग त्याच्या अगोदर झालेल्या सर्व परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले ते प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी आज पूर्ण करणार आहेत. ते सुद्धा आपण या ठिकाणी शिकणार आहेत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला गाईड या आपल्या YouTube चॅनल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आजचा जो आपला नवीन टॉपिक असणार आहे तो असणार आहे नफा आणि तोटा, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस. आणि हा जो टॉपिक आहे, म्हणजे हा जो घटक आहे, तो कोणत्याही परीक्षेत तुम्ही जर बघितला तर या घटकावरून, या टॉपिक वरून मल्टिपल क्वेश्चन येतात. मल्टिपल क्वेश्चन म्हणजे कसेच एक पेक्षा जास्त प्रश्न येतात. कुठेही तुम्हाला 2 प्रश्न दिसतील, 3ही प्रश्न या ठिकाणी दिसू शकतात. मग एवढे जर 2 आणि 3 जर प्रश्न एका परीक्षेमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतील एका चॅप्टरवरून, तर याचा अर्थ हे किती महत्त्वाचं आहे तुम्ही समजू शकता. पण महत्त्वाचं आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की जास्त अवघड आहे म्हणून याच्यावर एवढे जास्त प्रश्न विचारले जातात. एकदम सोपा टॉपिक आहे आणि एकदम सोप्या भाषेत आपण तो आज शिकणार आहे. त्याच्यावर फक्त आपल्याला एवढं माहिती पाहिजे की नेमकं नफा आणि तोटा म्हणजे काय असतं. तेच जर तुम्हाला कळालं, तर या पूर्ण टॉपिकमध्ये दुसरं काहीच नाही जे की अवघड वाटेल असं. तर तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं नफा काय असतो आणि तोटा काय असतो. तर नफा आपण कसा म्हणणार, जर आपल्याला नफा काढायचा असेल म्हणजेच नफा कधी होणार आपल्याला. मग नफा कधी होऊ शकतो, तर नफा जर आपल्याला करायचा असेल म्हणजेच नफा जर आपल्याला घ्यायचा असेल, तर आपल्याला आपली जी खरेदी किंमत आहे, तिच्यापेक्षा जास्त आपली विक्री किंमत असली पाहिजे. म्हणजेच काय? कोणतीही गोष्ट, म्हणजे हा पेन आहे. आता हा पेन जर का ₹5 ला आणला आणि जर ₹10 विकला, तर याचा अर्थ काय झाला? त्या ठिकाणी नफा झाला. म्हणजेच कसं? की कमी पैशात आणलेली वस्तू जास्त पैशात विकल्याच्या नंतर आपल्याला त्या वस्तूवर काय होतो? तो होतो नफा. नफा म्हणजेच आपण त्याला म्हणतो फायदा. मग तोटा म्हणजे काय? तर तोटा म्हणजेच काय असणार? तर दुसरा याचा उलटा असणार. तोटा म्हणजेच काय? तोटा म्हणजेच नुकसान. तोटा म्हणजे म्हणणार आपण त्याला नुकसान सोप्या भाषेत. मग नुकसान कधी होणार? एखादी महागात आणलेली वस्तू कमी पैशात विकली. ₹10 आणलेला पेन आपण ₹5 विकला, ₹7 विकला. तर काय होणार त्या ठिकाणी? तोटा होणार. म्हणजेच आपलं नुकसान होणार. मग त्यालाच म्हणतो आपण तोटा. एवढं समजलं तुम्हाला? याचा अर्थ आता सगळं समजलं. मग याच्यावर काहीच नाही येणार दुसरं. फक्त आता आपण एवढं पाहणार की नेमका नफा कसा काढणार आपण. आता नफा काढण्यासाठी आपलं काय असलं पाहिजे? नफा काढण्यासाठी आपली खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यात कधीही विक्री किंमत जास्ती असली पाहिजे. म्हणजेच जर नफा आपल्याला कधी होईल, ज्यावेळेस विक्री किमतीतून जर आपण खरेदी किंमत वजा केली, किंमत जर का वजा केली, तर आपल्याला काय होईल? नफा होईल. विक्री किंमत जास्त असणार आणि त्याच्यातूनच खरेदी किंमत आपण कमी करणार. मग विक्री किमतीतून जर खरेदी किंमत कमी केली आपण, तर काय होणार? आपल्याला त्या ठिकाणी नफा मिळणार. मग आता एक जर का पेन ₹5 आणला होता, तो ₹10 विकला. मग ₹10 विकला म्हणजे त्याची विक्री किंमत झाली 10 आणि खरेदी किंमत त्याची काय असणार? खरेदी किंमत होती 5. मग 10 तून 5 गेले, त्याचा अर्थ आपल्याला नफा किती झाला? तर त्या ठिकाणी नफा झाला ₹5 चा. त्याच पद्धतीने तोटा जर काढायचा असेल, तर काय होणार? तोटा कधी होणार? ज्यावेळेस खरेदी किंमत जास्त असणार कशापेक्षा? विक्री किमतीपेक्षा. विक्री किमतीपेक्षा. मग त्याच्यातून जर आपण खरेदी किंमत खरेदी किमतीतून जर का विक्री किंमत मायनस केली म्हणजेच काढली, तर आपल्याला त्या ठिकाणी भेटणार तोटा किती झाला? जसं की आता ₹10 आणलेला पेन खरेदी किंमत होती ₹10 आणि विकला किती? ₹8 मग ₹10 आणलेली वस्तू ₹8 विकली. याचा अर्थ कमी पैशात विकली. मग किती कमी विकली? तर ती ₹2 कमी. म्हणजेच आपल्या त्या ठिकाणी तोटा कितीचा झाला? ₹2 झाला. हे 2 झालं. नफा कळाला, तोटा कळाला. पण डायरेक्ट नफा आणि तोटा न देता कधी-कधी आपल्याला काय विचारतात? त्याचं पर्सेंटेज विचारतात. म्हणजे टक्केवारी विचारतात, शेकडेवारी विचारतात. टक्केवारी, शेकडेवारी, पर्सेंटेज याचा अर्थ एकच. याचा अर्थच काय? 100. मग याच्यानंतर जर आपल्याला विचारलं की किती टक्के नफा झाला किंवा किती टक्के तोटा झाला, तर ते कसं काढणार आपण? तर त्यालाच आपण म्हणतो शेकडा तोटा आणि शेकडा नफा. दुसरा जो आपला तिसरा फॉर्म्युला जो राहील तो राहील शेकडा नफा
आणि शेकडा तोटा. आता शेकडा म्हणजेच काय तर 100. 100ला कसं काढणार आपण याला? जर आता तुम्हाला नफा विचारला, तर नफा विचारला म्हणजेच काय काढणार तुम्ही? शेकडा काढायचा ना. मग नफा भागाकारात, एकूण नफा भागाकारात काय राहील? खरेदी किंमत. खरेदी किंमत. आणि याचा शेकडा काढायचा, त्यामुळे आपण काय करणार इथं? गुणाकारात 100. शेकडा दिल्यामुळे गुणाकारात 100 करायचं. त्याची आपल्याला टक्केवारी काढायची. त्याच्यानंतर जर तोटा विचारला तर आपण काढणार एकूण तोटा. एकूण झालेला तोटा म्हणजेच ते कशावर? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत. आता दोन्ही ठिकाणी खरेदी किंमतच कशामुळे लिहिली? आता दोन्ही ठिकाणी खरेदी किंमत लिहिण्याचं कारण काय? दोन्ही ठिकाणी खरेदी किंमत लिहिण्याचं कारण हेच, की आपल्याला तोटा झाला किंवा नफा झाला, आपलं नुकसान होईल किंवा मग आपल्याला फायदा होईल, तो कशावर होईल? तो खरेदी किमतीवरच होईल. ₹5 आणलेली वस्तू होती, तिच्यावर फायदा झाला ₹5 म्हणजे ₹10 विकल्यानंतर. तो कितीवर झाला? ₹5वरच झाला. ₹10 आणलेली वस्तू होती, ती विकली कितीला? ₹8. तोटा झाला ₹2. मग ₹2 तोटा झाला, तो कितीवर झाला? तर तो ₹10वरच झाला, म्हणजेच खरेदी किमतीवरच झाला. मग तुम्ही कोणतीही वस्तू कितीवर किती रुपयात आणली याच्यावरच डिपेंड करतं, की तुम्हाला नफा किती झाला आणि तोटा किती झाला. मग खरेदी किमतीवरच असल्यामुळे आपण काय करणार? नेहमी छेदात काय घेणार? खरेदी किंमतच घेणार. मग नफा, शेकडा नफा काढायचा असेल म्हणजेच टक्केवारी जर काढायची असेल नफ्याची, तर तुम्ही काय करणार? नफा भागिले खरेदी किंमत आणि गुणाकारात काय करणार? इकडे 100. म्हणजे असं म्हणू शकतो, नफा गुणिले 100 भागाकारात खरेदी किंमत. आणि तोटा जर काढायचा असेल शेकडेवारी, तर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. तर हे 4 फॉर्म्युले. फॉर्म्युले म्हणजे हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी होतं. हे सूत्र असणार. मग हे सूत्र म्हणून आपण असं पाठ नाही करणार, फक्त लक्षात ठेवणार. आपल्याला हे लक्षातही राहू शकतं, की नफा म्हणजे काय असतो? विक्री किंमत जास्त, खरेदी किंमत कमी आणि त्याचा फरक म्हणजेच नफा. तोटा म्हणजेच काय असतं? खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी. त्यावेळेस आपल्याला होईल तोटा. आणि या दोन्हीचा फरकच असणार, तो म्हणजेच किती तोटा झाला ते. मग तुम्हाला तोटा झाला तर तुम्ही हे वापरणार, नफा झाला तर हे वापरणार. आणि शेकडा जर विचारला तर अशा पद्धतीने काढणार. मग आता हे कसं अप्लाय करणार आपण क्वेशनमध्ये, आणि ते प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने विचारले जातात तेच आपण या ठिकाणी पाहणार आहेत. तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहेत प्रश्न, की या टॉपिकवरून तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, विचारल्या गेलेले आहेत आणि इथून पुढे विचारल्या जाणार. मग अशात तुम्हाला दिलेला आहे सर्वात पहिला प्रश्न, जो की एकदम सोपा आहे. त्याच्यात तुम्हाला काय विचारलं आहे, की एका व्यक्तीनं ₹5,000 सायकल, एका व्यक्तीनं ₹5,000 एक सायकल खरेदी केली आणि 5,500 ती विकली. तर त्याला एकूण किती नफा झाला? आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, 5,000त आणलेली सायकल आहे आणि ₹5,500 ती विकली, म्हणजे ₹5,500 विकली. मग 5,000 ची वस्तू 5,500 विकली, तर त्याला काय झालेला असणार आहे? नफा झालेला आहे. आणि नफा झालेला असणार आहे, तर तो नफा किती विचारला? मग नफा काढण्यासाठी आपण काय करणार? त्याच्यातून खरेदी किंमत वजा करणार. मग याचा अर्थ नफा जर आपल्याला काढायचा असेल, तर नफा आपण कसा काढणार? सर्वात पहिले आपण पाहणार, की नेमकं विक्री किंमत काय आहे? विक्री किंमत किती आहे? आणि त्याच्यातून वजा करणार खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती दिलेली आहे? विक्री किंमत दिलेली आहे 5,500 आणि खरेदी किंमत किती होती? तर खरेदी किंमत होती 5,000. झालं. याचा जर फरक निघाला म्हणजे आपल्याला नफा काढायला किती आहे? तर या ठिकाणी दिलेला आहे. नफा बरोबर या ठिकाणी 0, 0, 5 0, 5 आणि या ठिकाणी 5 5 तर 5 तर गेले. या ठिकाणी काय राहिलं? 500 आणि 500च काय असणार आपला नफा. या ठिकाणी दिलेले आहे ₹500 झालेला आहे नफा. मग आता याच्यात जर आपल्याला या ठिकाणी आता विचारलं असतं, की तोटा झालेला किती असणार? मग तोट्यासाठी आपल्याला प्रश्न काय विचारू शकतात? आता दुसरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल? दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला काय दिलेलं आहे, की एका व्यक्तीने प्रश्नदिवशी फक्त काय केलं, आपण त्याचे व्हॅल्यू चेंज केल्या. प्रश्न काय दिलेला आहे दुसरा, की एका व्यक्तीनं ₹5,500 एक सायकल खरेदी केली. एका व्यक्तीने एक सायकल ₹5,000 खरेदी केली आणि ती ₹5,000 विकली. तर त्याला झालेला तोटा किती? सर्वात पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे, कधी-कधी काय विचारतात, की तोटा झाला का नफा झाला? मग तेही तुम्हाला कसं कळणार? आता एखादी वस्तू जर जास्त पैशात आणली, कमी पैशात विकली, तर त्या ठिकाणी काय होणार? तोटाच होणार. तोटा म्हणजेच काय? नुकसान. मग नुकसान झालं, तर यासाठी आपण काय आणणार आता या ठिकाणी? तोटा. मग तोटा कितीचा असणार? तर या ठिकाणी आता विक्री किंमत आणि खरेदी किंमत अशा पद्धतीने राहतात. या ठिकाणी काय राहील? तोटा बरोबर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता खरेदी किंमत अगोदर कशामुळे? कारण खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे. त्यावेळेस आपण फरक काढू शकतो. आता तोटा काढायचा, तर तोटा काढणार आपण. तोटा बरोबर किती होती खरेदी किंमत? खरेदी किंमत होती 5,500 आणि विक्री किंमत होती 5,000.
तोटा पण काय येणार आपला, तोटा सुद्धा सेम येणार. तर या ठिकाणी 5,500तून 5,000 गेले तर या ठिकाणी राहणार 500 रुपये तोटा झाला. हे झाले 2 प्रश्न पहिल्या 2 टाइपवर किंवा एका टाइपवरच आपण म्हणू शकतो. पहिली एकच टाइप आहे. पहिली एक टाइपमध्ये काय आपला तोटा आणि नफा. नफा आणि तोटा कसा ओळखायचा. तर नफा आणि तोटा तुम्हाला समजला असेल. याच्यानंतरचा आपला जो टॉपिक असणार आहे तो शेकडा कसा काढायचा. हेच प्रश्न आपण घेणार आहे. प्रश्न काय बदलणार नाही. प्रश्न आपण कधी बदलणार ज्यावेळेस आपण पूर्ण हे शिकणार आणि शिकल्याच्या नंतर आपण जे प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी किंवा याच्या अगोदर कोणत्याही वर्षी असो जुन्यात जुने प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार. ते कशा पद्धतीने आपण सोडवणार ते पण या ठिकाणी पाहणार. तर सर्वात पहिले या ठिकाणी आता काय दिलेलं आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला दिलाय, तुम्हाला नफा आणि तोटा एकदम सोप्या भाषेत म्हणजे एकदम सोपं होतं. तुम्ही काढूही शकत होती. मग याच्यानंतर आता तुम्हाला विचारलेलं आहे दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की एका व्यक्तीनं, तोच प्रश्न आहे, फक्त आपल्याला काय काढायचं, नफ्याची टक्केवारी काढायची. एका व्यक्तीने 5,000 रुपयाला खरेदी केलेली सायकल. एका व्यक्तीने एक सायकल 5,000 रुपयात खरेदी केली आणि ती सायकल त्यानं 5,500त विकली. तर त्याला झालेला शेकडा नफा किती? या ठिकाणी असं विचारू शकतात, शेकडा नफा किंवा तोटा किती? मग नफा असो किंवा तोटा असो, आपण काय करणार, नफा आणि तोटा काढण्यासाठी हे माहिती पाहिजे आपल्याला की नफा झाला किती. मग नफा किती झाला होता तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. आता नफा काढायचं काम नाही, पण सरळ सरळ सांगू शकतो. 5,500 रुपयात विकली सायकल आणि आणली होती 5,000 रुपयाला. मग नफा कितीचा झाला, 500 रुपयाचा नफा झाला. आणि 500 रुपयाचा नफा जर झाला असेल तर याची शेकडेवारी काढायची. आता शेकडा नफा जर काढायचा असेल, शेकडा नफा जर काढायचा असेल तर त्यासाठी आपण काय लिहिणार, शेकडा नफा काढण्यासाठी आपण लिहिणार सर्वात वर झालेला एकूण नफा. नफा किती आहे, 500 रुपये. नफा 500 रुपये की नंतर लिहून घेऊ अगोदर, काय जे सूत्र असेल ते सूत्र लिहून घेऊ. नफा आहे. त्याच्यानंतर जो नफा राहतो तो कितीवर झाला, तो कशावर होणार, तो खरेदी किमतीवर होणार. तर या ठिकाणी आपण लिहिणार खरेदी किंमत. खरेदी किंमत आणि इथं शेकडा विचारला म्हणून गुणाकारात 100. या ठिकाणी शेकडा नफा काय राहणार, शेकडा नफा राहणार. नफा किती राहणार, 500 आणि खरेदी किंमत किती होती तर 5,000 होती. आणि 5,000ची वस्तू त्या 5,500ला आणली होती, त्यामुळे 5,000च राहणार आपला काय, खरेदी किंमत. गुणाकारात 100. आता काय करणार, तर या ठिकाणी 1 शून्य, 2 शून्य आणि 3 शून्य शून्य छेदात येतात. तर वर किती येतात, वर येतात 1, 2 आणि 3. खाली 3 काढले तर वरही 3 काढणार. आता 100 तर वर नाही दिसायले, पण गुणाकारात याचा अर्थ आहे काय, वरच्या साईडला आहे. म्हणजे आपण याला असं जरी लिहिलं तरी ते चुकीचं नाही, हे बरोबरच आहे. याला आपण असं समजतो की हे वर आहे. वर म्हणजेच कशात, अंशात दिलेलं आहे. मग अंशात दिलेलं असेल, न्यूमरेटरमध्ये दिलेलं असेल तर आपण खालचे 3 शून्य काढले तर इथं 2 आणि इथं 1 अशा पद्धतीने 3 शून्य काढून घेतले. तर या ठिकाणी काय राहणार, 5 1 5 आणि 1 10. म्हणजे शेकडा नफा येणार आपला, तो येणार 10%. आता हे 100 काढून टाकल्याच्या नंतर शेकडा म्हणजे इथं काय लिहिणार आपण, टक्केवारी लिहिणार, टक्क्यात लिहिणार याचं उत्तर. हे झाला आपला तिसरा प्रश्न. याची निघाली टक्केवारी की 500 रुपये नफा झालेला असेल आणि त्याची जर खरेदी किंमत 5,000 असेल तर त्याला जो नफा झाला तो झाला त्याचा 10% नफा. या ठिकाणी तोटा विचारला असेल तर तोटा पण काय झाला असता, तो तेवढाच झाला असता. आता आपण तोटा ते न घेता आपण काय करू, याच्यात किंमत वेगळी घेऊ. कारण तेच जर आन्सर असणार तर या ठिकाणी काय होणार, 10% तोटा होणार जर तोटा दिला असता तर. तिसरा प्रश्न आपण असा घेणार की रामने 700 रुपयाची घड्याळ 500 रुपयाला विकली तर त्याला झालेला शेकडा नफा किंवा तोटा किती. सर्वात पहिले दिलेली आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे, 700 आणि विक्री किंमत किती आहे, 500. म्हणजे 700 रुपयाला आणलेली वस्तू जर का कोणी 500 रुपयाला विकत असेल तर त्याला नफा होणार का तोटा होणार. तर त्याला सर्वात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की त्याला तोटा झाला कशामुळे, कारण त्याने जास्त पैशात आणलेली वस्तू कमी पैशात विकली. मग जास्त पैशात आणलेली वस्तू जर कमी पैशात विकली तर याचा अर्थ झाला त्याला तो तोटा झालेला आहे. मग या ठिकाणी आपण लिहिणार खरेदी किंमत आणि खरेदी किंमत किती आहे, 700 रुपये. विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत दिलेली आहे 500 रुपये. आता सर्वात पहिले आपल्याला ती पाहिजे की तोटा किती झाला. तर तोटा काय असणार, तोटा असणार विक्री किंमत, खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. म्हणजे 700 मायनस 500. कारण विक्री किंमत किती आहे, 500 कमी आहे, किंमत जास्त आहे. मग खरेदी किंमत जास्त, विक्री किंमत कमी, तोटा झाला त्याला किती रुपयाचा, त्याला जो तोटा झाला तो झाला 200 रुपयाचा. आता आपण काढणार याची शेकडेवारी की नेमका त्याला किती टक्के तोटा झाला. किती टक्के तोटा झाला ते कसं काढणार, शेकडा तोटा, शेकडा तोटा बरोबर किती तोटा झाला, 200 रुपयाचा. कितीवर झाला, तो झाला खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती रुपयाची होती, 700 रुपयाची. 700 छेदात गुणाकारात किती करणार इथं, 100. या ठिकाणी 1 आणि 2 कटले तर या ठिकाणी 1 आणि 2 कटले. आता या ठिकाणी काय करणार, तर याचा करणार आपण भागाकार. भागाकार कसा करणार,
7 एक 7 आणि 7 दोन्ही 14 म्हणजे या ठिकाणी येणार 2 14 राहील 14 झाले. राहिले किती 6 झाले किती 60 6 नंतर 60. तसा कळत नसेल तर या ठिकाणी आपण भागाकार करून करू. भागाकार कसा करणार? या ठिकाणी घेणार 7 या ठिकाणी 20 7 दोन्ही 14 14च्या नंतर इथे किती राहतील 6 त्याच्यानंतर खाली आता एक शून्य आल्याच्या नंतर 6 7 आठी 7 आठी 56 या ठिकाणी किती होणार 4 पॉईंट दिला तर या ठिकाणी होतील 0 आणि 7 5 35 7 5 35 3 5 म्हणजेच आपण म्हणू शकतो 28.5% त्याला काय होणार 28.5% त्याला तोटा होणार. पद्धतीने याला आपण करू शकतो की 28.5% त्याला झालेला आहे तोटा. मग तोटा किती झाला तर विचारलं तर आपण म्हणणार 200 रुपये आणि टक्केवारीत जर विचारला म्हणजे शेकडा विचारलं तर आपण म्हणणार 28.5% त्याला नुकसान झालं. अशा पद्धतीने आपण 4 प्रश्न 4 फॉर्म्युल्यावर 4 सूत्राचा वापर करून या ठिकाणी सोडवली. आता आपण पाहणार की मागच्या इथून मागं परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारले आणि त्याच्यातच आपण नवीन जे प्रश्न येतील ते प्रश्न आपण त्याच्यातच शिकणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे आणि प्रश्न आलेला आहे 2025च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत. म्हणजे सेम अशाच पद्धतीचा प्रश्न हाच प्रश्न तुम्हाला आला होता 2025 म्हणजे आता जी झालेली आहे जानेवारी महिन्यात 18 जानेवारी रोजी जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा झाली या परीक्षेत आलेला प्रश्न. काय दिला आहे टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केले. तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 रुपये खर्च केले. आता इथं आपण पाहिलं नाही पण ते जे पाहिलं नाही तेच आता या ठिकाणी पाहणार आहे. जे शिकलो नाही तेच आता या प्रत्येक प्रश्नातून शिकणार आहे. प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचा प्रश्न राहील. त्याच्यात तुम्हाला काय दिलेलं आहे की टीनाने एक स्कूटर आणलं होतं जे की होतं 55,000 रुपयाचं आणि त्याच्यावर दुरुस्तीवर म्हणजे जुनं स्कूटर घेतलं होतं घरी आणल्याच्या नंतर ते परत त्याच्यावर तिने खर्च केला. किती केला? त्याला नवीन करण्यासाठी तिने खर्च केला 3,400 रुपये. मग 3,400 रुपये खर्च केल्याच्या नंतर तिनं मैत्रिणीला 56,030 रुपयामध्ये ते विकलं. तिनं काय केलं एकतर स्कूटर घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावर खर्च केला आणि नंतर ते विकून टाकलं. मग याच्यात आपण काय करणार सर्वात पहिले आपल्याला हे माहिती आहे की तिची खरेदी किंमत किती होती. सर्वात पहिले आपण काय करणार खरेदी किंमत किती होती तिची तिची म्हणजे स्कूटरची स्कूटरची खरेदी किंमत किती होती 55,000 1 2 3 त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं की तिनं 3,400 रुपये खर्च केला त्याच्यावर. तिला खर्च किती केला तिनं प्लस त्याच्यावर खर्च केला 3,400 रुपये आणि तिने विकलं किती रुपयात विक्री किंमत तिची असणार किती 56,030 56,030. आता याला आपण सॉल्व्ह कसं करणार आतापर्यंत आपण फक्त दोनच किमती पाहिल्या की एक खरेदी किंमत असती एक विक्री किंमत असती. आता एक खर्च कुठून आला ते कसा काढायचा किंवा तो कशात टाकायचा. तर आता तुम्ही आणलेली वस्तू एखादी तुम्ही जर ते स्कूटर घेतलं असतं समजा आणि ते स्कूटर तुम्हाला आणायला भाडं लागेल मग अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला खर्च दिला असेल किंवा तुम्हाला फेअर दिला असेल म्हणजे भाडं दिलं असेल की ती वस्तू घरी आणायला तुम्हाला एवढं भाडं लागलं तर ते भाडं सुद्धा तुम्ही कशात पकडणार ते पकडणार खरेदी किमतीतच. म्हणजे तुमच्या खिशातून पैसे किती गेले तर तुमच्या खिशातून म्हणजे टीनाच्या खिशातून पैसे किती गेले टीनाच्या खिशातून सर्वात पहिले तर 55,000 रुपये गेले नंतर परत 3,400 रुपये गेले. टीनानं स्वतः तिच्याकडून किती खर्च केला तर हे 55,000 आणि हे 3,400 म्हणजे 58,400 रुपये एकूण तिचा खर्च झाला. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो तिचा टोटल जो खर्च झाला एकूण खर्च जो झाला त्याचा टीनाचा या ठिकाणी जो टीनाचा एकूण खर्च किती झाला तरी 55,500 अधिक 3,400 बरोबर 58,400 आणि तिची विक्री किंमत तिला जे मैत्रिणीला ज्यावेळेस तिला स्कूटर विकलं आता मैत्रीण म्हणल्यावर एकतर तिच्याकडून कमी पैशातच घेणार कोणी आता कोणताही मित्र असला तुमच्याकडून जेवढा खर्च झाला असेल किंवा तुम्ही एखादी वस्तू आणली असेल तर तो तुम्हाला तेवढे पैसे तर कधीच देणार नाही कारण तो मित्र असतो. दुसरं कोणी असतं तर तुम्ही काय केला असता तिथं फायदा पाहिला असता. पण ज्यावेळेस मित्र असतो त्यावेळेस आपल्याला नुकसान पाहता येत नसतं. मग तसं टिनान केलं टिनान काय केलं तिच्या मैत्रिणीला ते 56,030 रुपयाला विकलं. तिनं काय केलं सर्वात पहिले तिनं 55,000 रुपयात आणलं होतं त्याच्यावरून जर पाहिलं आपण तर तिला फायदा व्हायला पाहिजे होता. पण तिनं त्याच्यावर अजून खर्च सुद्धा केला होता 3,400 आणि तिनं टोटल एकूण जो खर्च झाला तिचा तो झाला होता 58,400. मग 58,400 आणि याच्यातून तिनं विकलं केवढ्याला तर विक्री किंमत किती होती ही होती तिची खरेदी किंमत आणि तिची विक्री किंमत किती होती टोटल आता विक्री किंमत होती तिची 56,030. याचा अर्थ
इथंच आपण सांगू शकतो तिला झालेला काय, तिला झाला तो तोटा झाला. कशामुळे? कारण तिने जास्त पैशात आणलेली वस्तू कमी पैशात विकली. तर आपल्याला विचारलं की तोटा किती झाला. तोटा किती झाला? 0 10तून 3 गेले 7, इथं 3तून 0 3, 8तून 6 गेले 2, तर 2370 रुपये तिचा काय असणार? तोटा असणार. एवढा तिला तोटा झाला, म्हणजेच नुकसान झालं. तर या पद्धतीने तुम्ही अशा प्रश्न सोडवू शकता. म्हणजे सोडवायचा अशाच पद्धतीने तुम्ही सोडवणार. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न तुम्हाला दिला. याच्यात काही अडचण नसेल तर दुसरा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? 2021 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा झालेला. म्हणजे जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी साठी घेतली जाते. त्याच्यात 2021 मध्ये प्रश्न आला होता. तो काय आला होता? की एक वस्तू 7,500 मध्ये खरेदी केली जाते. म्हणजे खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत दिलेली आहे की 7,500 आणि विक्री किंमत सांगितलेली की ती वस्तू विकल्या जाते. किती रुपयात विकल्या जाते? तर 8,400 रुपयात. 8,400 रुपयात विकल्या जाते. इथूनच तुम्ही सांगू शकता की याच्यात जो फरक असणार तोच आपला काय असणार? नफा असणार किंवा तोटा असणार. नफा असणार का तोटा? 7,500 ची वस्तू 8,400 त विकली जाते. कमी पैशाची वस्तू जास्त पैशात विकली जाते. होणार काय? नफा होणार. मग नफा होणार आणि नफा किती होणार? नफा होणार या दोघांचा फरक. तर किती आहे? 7,500 आणि 8,400. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो आता 0 तून 0 आणि 4तून 5 जात नाही. म्हणजे 84तून 14तून जर 5 गेले तर या ठिकाणी किती? 9 आणि इथं 7 राहिले. 7 7 0. तर या ठिकाणी नफा किती होणार? 900 रुपये तुम्हाला नफा या ठिकाणी होणार. कसं की आपण याचा फरक घेतला. वजाबाकी तुम्ही करू शकता. मग फरक काढल्याच्या नंतर आला 900 रुपये नफा. याची काढायची आपल्याला टक्केवारी. टक्केवारी काढण्यासाठी आपण काय करतो? 900 जशाला तशी लिहून घेतो. आता फॉर्म्युला लिहिणार नाही आपण. फॉर्म्युला आता लिहिणार नाही. आता काय आहे? 900 रुपये नफा आहे आणि खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे 7,500 गुणाकारात 100. 1 2 1 2 कटले. आता या ठिकाणी जर 15 भाग दिला तर 15 5 75 आणि 15 सक 90. शून्याशी शून्य आणि या ठिकाणी 5 1 5 आणि हे 5 दोन्ही 10 म्हणजे त्या ठिकाणी काय येणार? 12% नफा. 12% नफा या ठिकाणी झालेला असणार. कोणाला? कोण इथे ते आपल्याला दिलेलं नाही. एका व्यक्तीनं काय केलं? 7,500 मध्ये विकत घेतलं आणि 8,400 मध्ये विकलं. तर त्याला विचारलं की नफ्याची टक्केवारी किती? किती असणार ती? त्याला झालेला असणार 12% नफा. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की अमितने एक टेबल 1200 ला खरेदी केला आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले. त्याने ते 1680 ला विकले आणि त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती? पहिला जो प्रश्न आपण पाहिला होता त्या सेम तशाच टाईपचा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यात काय सांगितलंय? त्याच्यात सांगितलेलं आहे अमितने एक टेबल 1200 ला खरेदी केला. आता एक टेबल जर 1200 रुपयाला खरेदी केला, खरेदी किंमत 1200 आणि खरेदी किंमत 1200 दुरुस्ती. त्या टेबलची दुरुस्ती करण्यासाठी त्याने 200 रुपये खर्च केले. 200 रुपये खर्च केले. म्हणजेच या दोन्हीचा टोटल त्याची जी कॉस्ट प्राइस जी असणार ती किती असणार? ती असणार 004 आणि 1400 रुपये असणार. त्याच्यानंतर सांगितलं की त्याने ते 1680 ला विकलं. तर विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत दिलेली आहे तुम्हाला 1680. मग याचा अर्थ त्याला झाला काय? 1400 ला आणलेली वस्तू 1680 ला विकली. काय झालेला असणार आहे? त्याला झालेला असणार आहे नफा. मग नफा विचारला आणि तोटा विचारला. आपल्याला नफ्याची किंवा मग तोट्याची विचारली होती. आणि 2020 मध्ये आलेला प्रश्न होता. त्याच्यात तुम्ही काय काढता? सर्वात पहिले टक्केवारी विचारली. मग टक्केवारी विचारण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? नफा माहिती पाहिजे. मग नफा किंवा तोटा जर कसा काढतो आपण? तो काढतो 1680 मायनस 1400. म्हणजेच काय होणार या ठिकाणी? होणार या ठिकाणी होणार नफा होणार. कितीचा नफा होणार? आता तोटा तर आपण कट करू शकतो इथं. इथं जो तुम्हाला नफा होणार तो कितीचा होणार? 14 15 आणि 16 280 चा. नफा झाला 280 चा आणि याची काढायची शेकडेवारी. तर 280 छेदात शेकडेवारीत काय करणार? शेकडे म्हणजेच छेदात किती घेणार? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती? आता खरेदी किंमत 1200 घेणार का 1400 घेणार? खरेदी किंमत आपली तीच असणार जी आपल्या खिशातून गेलेली असणार. मग एकूण खर्च किती झाला आपल्याकडून? 1400. तर या ठिकाणी आपण लिहिणार 1400 गुणाकारात 100. 1 2 1 2 कटले. 14 1 14 14 दोन्ही 28 आणि शून्याशी 1 शून्य म्हणजे 20% नफा. डायरेक्ट नफा विचारला तर 280 आणि जर डायरेक्ट तो नफा विचारला असेल टक्केवारीत, टक्केवारीत किती? 200 आपलं टक्केवारीत 20% आणि जर नफा विचारला असेल तर 280 रुपये. त्याच्यानंतरचा प्रश्न
प्रश्न झाले. चौथा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? चांगला प्रश्न दिलेला आहे. आता नवीन प्रश्न दिलेला आहे आणि याच्यात तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. अवघड दिलेला आहे थोडासा. त्याच्यात तुम्हाला विचारलेलं आहे की एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपये फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे? एक दुकानदार 1 रुपयात 5 चॉकलेट खरेदी करतो. कसं लिहिणार याला? खरेदी किंमत किंवा आपण लिहिणार चॉकलेटची जी खरेदी केली, ती कशी केली त्यानं? खरेदी किंमत किंवा खरेदी किंमत न म्हणता त्याला आपण म्हणू खरेदीचा दर. कारण किंमत तर दिलेली नाही आपल्याला, दर दिलेला आहे. दर म्हणजे तो कशा पद्धतीने तो खरेदी करायला. खरेदी दर जर दिला तर तो काय असणार? 1 रुपयात 5 चॉकलेट. अशा पद्धतीने दर दिलेला आहे आणि विक्रीचा पण दर दिलेला आहे. तर विक्रीचा दर काय असणार? विक्रीचा दर असणार 1 रुपयात 4 चॉकलेट. मग या ठिकाणी 1 रुपयात 5 चॉकलेट आणले, 1 रुपयात 4 चॉकलेट विकले. याचा अर्थ एका चॉकलेटचा त्याला फायदा व्हायला. पण आपल्याला माहिती पाहिजे की ते चॉकलेट केवढ्याचं होतं? किती रुपयाचा त्याला त्या चॉकलेटवर फायदा झाला. मग 1 रुपयात 5 चॉकलेट आणले आणि याची जर आपण किंमत का आणली? 1 रुपयात 5 आणले तर एका चॉकलेटची किती किंमत राहणार? तर या ठिकाणी आपण म्हणणार 0 जर दिला तर या ठिकाणी पॉइंट 0 पॉइंट दिला तर या ठिकाणी होतील 10 म्हणजे 5 दोन्ही 10. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो 0.2 किंवा या ठिकाणी आता 0.2 रुपये त्याची काय होती? एका चॉकलेटची खरेदी होती. एक चॉकलेट त्यानं 0.2 रुपयात खरेदी केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे? विक्री दर. तो काय असणार? 1/4 म्हणजे याला आपण काय म्हणणार? 0 पॉइंट या ठिकाणी होतील 10. 4 दोन्ही 8 राहिले किती? 2 आणि 4 पंचे 20 म्हणजे 25. 0.25 हे झालं त्याचा विक्रीचा दर. एक चॉकलेट द्यायला 0.2. 0.2 ला आपण 0.20 पण देऊ शकतो. कारण पॉइंटच्या नंतर किती अंक वाढवले त्याला काही जास्त फरक पडत नसतो. मग या ठिकाणी 2 अंक होते म्हणून आपण या ठिकाणी 2 अंक करून घेतले. सोपं जाऊ शकतं. मग या ठिकाणी 0.20 रुपयात आणलेली वस्तू त्यानं 0.25 रुपयात विकली. एक चॉकलेट 0.20 रुपयात आणलं, 0.20 पैशात आणलं, ते 0.25 ला विकलं. त्याला त्या ठिकाणी काय होणार? फायदा होणार. फायदा कितीचा होणार? या दोन्हीचा फरक. मग 0.25 मायनस 0.20 याचा जो फरक येणार तो येणार 0.0. या ठिकाणी काय येईल? 5 सातून 0 5 म्हणजे 0.05 हे येणार त्याचा फायदा. फायदा म्हणजेच आपण म्हणतो नफा. एवढा नफा त्याला त्या ठिकाणी होणार. कसा? 0.25 रुपयाची वस्तू त्याने विकली पण की आणली केवढ्यात? 0.20 रुपयातच आणली होती. मग या 5 शून्य गेले किती? 5 आणि 2 2 गेले 0 पॉइंट खाली पॉइंट 0शी 0 किती आले? 0.05 रुपये नफा त्याला त्या ठिकाणी होणार. पण आपल्याला या ठिकाणी तेवढंच नाही विचारलं. आपल्याला काय विचारलं? त्याला कितीचा फायदा करून घ्यायचा? त्याला 125 रुपयाचा फायदा करून घ्यायचा. आता 125 रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी त्याला किती चॉकलेट विकावं लागतील ते आपल्याला सांगितलं. आता एका चॉकलेट मागे त्याला फायदा व्हायला 0.05 चा. एका चॉकलेट मागे त्याला फायदा कितीचा व्हायला? 0.05 चा. असा त्याला फायदा किती करून घ्यायचा? 125 रुपयाचा. तर त्याला चॉकलेट किती विकावं लागतील? मग हे आपण कसं लिहिणार? हे आपण लिहिणार आता त्याला चॉकलेट किती चॉकलेटची संख्या काढायची आपल्याला. मग चॉकलेटची संख्या आपण असं लिहून घेऊ. चॉकलेटची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की त्याला एकूण फायदा कितीचा पाहिजे. तर त्याला एकूण जो नफा आहे तो नफा कितीचा झाला ते माहिती पाहिजे आणि एका चॉकलेटची किंमत आपल्याला माहिती पाहिजे. एका चॉकलेटची किंमत पाहिजे. किती असणार? एकूण नफा किती पाहिजे त्याला? 125 रुपयाचा. आणि चॉकलेट किती येते? एका चॉकलेटची किंमत किती? 0.05. 0.05 याला आपण असं म्हणू शकतो 125 छेदात आता 0.05 जे येतं त्याला आपण एक पॉइंट जर काढला आणि इथं पॉइंट दिला तर या ठिकाणी एक शून्य वाढेल. हा पॉइंट इथून काढला आणि इथं जर समोर दिला तर या ठिकाणी अजून एक शून्य वाढेल. मग खाली पॉइंटच्या समोर 2 अंक होते. पॉइंट काढला तर 2 शून्य वर दिले. आपण असं भागाकारात करतो. काय करतो? कशा पद्धतीने केलं? 125 छेदात 0.05 होते. आता पॉइंटच्या नंतर 2 अंक होते. पॉइंट काढून टाकला तर या ठिकाणी 2 शून्य वर देता येतात. वर देतो आपण. मग खाली
शून्य एक दशक स्थानी असल्यामुळे याची काहीच किंमत नाही, हे निघून जाणार. मग 5 दोन्ही 10 राहिले किती 2 आणि 5 5 25 आणि 2 शून्यशी 2 शून्य दशाल तसे एवढे चॉकलेट त्याला विकावं लागतील. म्हणजे 2,500 चॉकलेट जर त्याने विकले, 25 चॉकलेट जर विकले, तर त्याला 125 रुपयाचा फायदा त्या ठिकाणी होणार. कधी? ज्यावेळेस ते 2,500 चॉकलेट 0.05 रुपये प्रति चॉकलेटने विकल त्यावेळेस. काय केलं या प्रश्नात तुम्ही पाहू शकता. आपल्याला विचारलं होतं एक दुकानदार 1 रुपयाला 5 चॉकलेट विकतो. त्याची किंमत म्हणजे खरेदी किंमत किती होती? 0.25 रुपये प्रति चॉकलेट. त्याने विकलं किती रुपयात? 1 रुपयात 4 विकले. आणि त्याला जो फायदा झाला, त्याला जी विक्री किंमत होती, विक्री किंमत किती ठेवली? 0.25. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा एका चॉकलेटची. किती जास्त आहे? तर 0.05 रुपये जास्त आहे एका चॉकलेटवर. मग 0.05 रुपये जर एका चॉकलेटवर जर त्याला नफा मिळत असेल, तर त्याला एकूण नफा घ्यायचा 125 रुपयाचा. मग 125 रुपयाचा नफा घेण्यासाठी 0.05 न त्याला किती चॉकलेट्स विकावं लागतील? तर त्याला 2,500 चॉकलेट्स विकावं लागतील. हे झाले आपले 4 प्रश्न. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नात तुम्हाला काय विचारलंय? त्याच्यात तुम्हाला विचारलं एक वस्तू 500 ला विकली आणि तोटा झाला. एक चांगला प्रश्न आहे आणि अशा पद्धतीचेच प्रश्न आता तुम्हाला सहसा प्रत्येक परीक्षेत दिसेल. कोणतीही परीक्षा असू द्या, त्याच्यात तुम्हाला नफा आणि तोट्यावरून एक प्रश्न अशा पद्धतीचा प्रत्येक परीक्षेत दिसणार म्हणजे दिसणार. त्याच्यात काय विचारलं पहा, एक वस्तू 500 ला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू 700 ला विकली असती, तर त्या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत तुम्ही काढा. एकदम भारी प्रश्न दिलेला आहे. काय दिलेलं आहे? की जर एक वस्तू 500 ला विकली, म्हणजेच 500 ला विकली, आता तोटा कधी होतो आणि नफा कधी होतो हे तुम्हाला माहिती आहे. जर खरेदी किमतीपेक्षा कमी पैशात जर विकली, तर तोटा होणार आणि खरेदी किमतीपेक्षा जर जास्त पैशात विकली, तर नफा होणार. मग आपण म्हणू शकतो पहिली किंमत 500 दिलेली आहे, दुसरी किंमत 700 दिलेली आहे. दुसरी किंमत किती दिलेली आहे? 700. आणि 700 ला विकली असती, तर त्याला काय होतो? नफा होतो. एवढं सांगितलं. किती पट नंतर पाहू आपण. पण सर्वात पहिले काय सांगितलं, की एक वस्तू जर 500 ला विकली, तर काय होतो? नफा. आणि तीच वस्तू जर का 700 ला विकली, तर काय होतो? एक वस्तू 700 ला विकली तर नफा होतो आणि 500 ला विकली तर तोटा होतो. मग या दोन्हीच्या मधात कुठेतरी खरेदी किंमत असणार. मग या ठिकाणी मी म्हणतो, जर का खरेदी किंमत मी या ठिकाणी मांडून घेतली, खरेदी किंमत जर या बॉक्समध्ये लिहिली, काय माहिती नाही, एक्स खरेदी किंमत आहे असं आपण समजू. मग खरेदी किंमत जर या बॉक्समध्ये असेल आणि याच्यापेक्षा जर जास्त जर पैसे घेऊन जर एखादी वस्तू विकली, तर ती नफा देणार. म्हणजे 700 रुपये जर विकली तर नफा देणार आणि जर तीच वस्तू जर का 500 विकली, तर ती तोटा देणार. मग याचा अर्थ 500 आणि 700च्या मधातच काय असणार? आपली खरेदी किंमत असणार. आपण ती वस्तू किती रुपयात आणली, ती खरेदी किंमत असणार दोन्हीच्या मधातली. पण ती किती असणार हे कसं सांगणार? तर त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे, की सांगितलं काय, की जेवढा या ठिकाणी तोटा झाला, या ठिकाणी जेवढा तोटा झाला, त्याच्या तिप्पट इथे नफा झाला. त्याच्या तिप्पट काय झाला? नफा झाला. अशाच पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. नफा जर 1 पट असेल, म्हणजेच एक्स जर असेल, तर या ठिकाणी 3x काय असणार? तोटा नफा असणार. कशा पद्धतीने केलं? 500 रुपयाला वस्तू विकली तर तोटा होतो आणि 700 रुपयाला विकली तर नफा होतो. पण किती होतो? जेवढा तोटा या ठिकाणी होतो, त्याच्यापेक्षा 3 पट नफा या ठिकाणी होतो. म्हणजे तोटा 1 रुपया जर होत असेल, तर नफा 3 पट व्हायला म्हणजे 3 रुपये व्हायला. मग हे अशा पद्धतीने आपण मांडून घेणार. आता एक्सची किंमत म्हणजे या बॉक्समध्ये खरेदी किंमत कशी काढणार? कॉस्ट प्राइस, सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस कशी काढणार? कॉस्ट प्राइस कशी काढणार? सर्वात पहिले आपण पानाच्या मधात म्हणजे जी खरेदी तोटा झाला त्यावेळेस आणि नफा झाला त्यावेळेस याच्या मधात एकूण फरक किती आहे? तर ह्यो एक्सचा आणि या 3x म्हणजे 4x 4x फरक आहे. या 500 पासून या 700 पर्यंत म्हणजे 500 रुपयात तोटा विकल्याच्या नंतर तोटा हो किंवा मग 700 रुपयाला विकल्यावर नफा हो, या दोन्हीच्या मधात जो फरक आहे तो आहे 4x कारण इथे x दिलेला आहे, इथे 3x दिलेला आहे. कारण याच्यात 3 पट नफा झाला, इथं 1 पट तोटा झाला. एकूण 4x झाला. मग 4x म्हणजेच काय तरी 700 मायनस 500 या दोन्हीच्या मधातला फरकच. आणि ते किती? म्हणजे 500 पासून 500 600 आणि 700 200 म्हणजेच 4x बरोबर 200. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो x बरोबर, आता हे 4 इकडे गुणाकारात येतं, इकडे काय होतील हे भागाकारात जातील. मग भागाकारात कसे जातील? या ठिकाणी हे 200 आणि छेदात किती येतील? हे खाली 4.
या ठिकाणी x ची व्हॅल्यू येणार 4 × 20 आणि या ठिकाणी 0 म्हणजे x म्हणजेच 50. म्हणजे याचा अर्थ काय, या x ची किंमत किती आहे 50 आणि इथं 3x ची किती किंमत असणार, 3x म्हणजे किती 3 × 15 म्हणजे x म्हणजे 50. तर 3x बरोबर किती 3 गुणाकारात 50 म्हणजे याची जी किंमत येणार ती किती येणार 5 त्रिक 15 150. या ठिकाणी 150. मग आता आपण काय करणार, या 550 जर मिळवले तर आपल्याला कॉस्ट प्राइस भेटणार, कारण एक एक्स याच्यात फरक कितीचा होता, एका एक्सचा होता. मग 500 अधिक 50 किती होणार 550 आणि हीच असणार का आपली खरेदी किंमत. आणि किंवा मग आता 700 जर का 150 कमी केले तरी आपल्याला किती भेटणार 550च भेटणार. मग एक तर या 700 150 कमी करा किंवा या 550 मिळवा. 550 मिळवणं सोपं आहे, कारण या दोन्हीत जो फरक होता तो 3x चा होता म्हणजे 150चा होता आणि या दोन्हीत जो फरक होता तो एका x चा म्हणजेच 50चा होता. कुठून केलं काय केलं कळालं असेल, नाही कळालं तर पुन्हा एकदा लक्ष द्या. काय सांगितलं होतं कॉस्ट प्राइस काढायची, तर कशी काढणार आपण, कॉस्ट प्राइस काढण्यासाठी आपल्याला सांगितलं होतं की 500 रुपयात वस्तू विकल्यावर तिथं तोटा होतो, 700 रुपयात विकल्यावर नफा होतो आणि जेवढा तोटा होतो त्याच्या 3 पट नफा होतो याच किमतीवर. मग याचा अर्थ हीच किंमत जास्त कोणाच्या जवळ असणार 500च्या जवळ असणार, 700च्या जवळ नाही, कारण इथे 3x चा फरक आहे, इथं फक्त x चा फरक आहे. मग या दोन्ही जो फरक आहे तो टोटल 3x आणि एक 4x चा फरक आहे. त्याच्यानंतर 4x चा फरक म्हणजे 5 6 आणि 7 200, 4x म्हणजे किती 200 म्हणजेच x म्हणजे किती येणार 50 येणार आपण सॉल्व्ह केल्याच्या नंतर. मग x म्हणजे 50 असेल तर 3x म्हणजे किती, म्हणजे या दोन्हीच्या मधात आता हे 3x आपल्याला काढायची गरज पण नव्हती, फक्त x ची किंमत मिळाली तर या 500 आपण काय करणार समोर जायचं म्हणून 50 ऍड करणार. आता इथं काय करणार, इथं 3x होते म्हणजे 150 व्हायले, 5 त्रिक 15 150. 700 जर 150 कारण वापस यायचं म्हणजे काय करणार आपण मायनस करणार, जर 700 150 कमी केले तरी 550 उत्तर येणार आणि जर का 550 ऍड केले तरी 550 उत्तर येणार. तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसू शकतो. याच्या अशाच पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढणार, सोप्या पद्धतीने काढू शकता. असं न करता एवढं आता समजलं जर असेल तर तुम्ही हेच प्रश्न कशा पद्धतीने कशा पद्धतीने करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलेलं कॉस्ट प्राइस माहिती नाही, 500 रुपये काय दिलेलं आहे तोटा, 700 रुपये काय दिलेला आहे नफा, दोन्ही जो फरक दिलेला आहे तो दिलेला आहे, इथं दिलेला आहे 3x चा, इथं दिलेला आहे x चा. मग 3 आणि 1 4x आणि दोन्हीत फरक कितीचा आहे 200चा. तर 200 आणि 4 5 20 म्हणजेच 50 आणि x म्हणजे 50. तर या ठिकाणी काय करणार तुम्ही 50 ऍड करणार, कारण x म्हणजेच 50 होतात. 50 ऍड केले म्हणजे 550. हे झालं तुमचं उत्तर. त्याच्यानंतरचा तिसरा किती 6वा प्रश्न. 6वा प्रश्न काय दिलेला आहे आणि तो प्रश्न तुम्हाला दिलेला होता कधी, तो प्रश्न दिलेला होता 2008च्या स्कॉलरशिप परीक्षेत. 2008च्या 7व्या वर्गाच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत तुम्हाला प्रश्न आलेला आहे. चंद्रकांतने रुपये 2 लाखला एक घर विकत घेतले आणि त्याच्या दुरुस्तीसाठी 5,000 रुपये खर्च केले. त्याला जर त्यावर 20% नफा मिळवायचा असेल तर त्याची विक्रीची किंमत काय असेल. अशा पद्धतीचा एक नवीन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी नवीन पॅटर्नचा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपण आता लोक शिकलो त्याच्यापेक्षा नवीन प्रश्न, मग नवीनच प्रश्न आपण या ठिकाणी घेतले, कारण आपल्याला परत परत रिपीट करायचं काम पडणार नाही. कारण जे शिकलो आपण त्याच्यानंतर आता नवीन काय शिकता येईल. तर या ठिकाणी आपण या क्वेश्चन मधून नवीन काय शिकणार आहे की तुम्हाला काढायचं की चंद्रकांतने एक 2 लाखात घर घेतलं आणि त्याच्या दुरुस्तीसाठी 5,000 रुपये खर्च केले. याचा अर्थ त्याला 2,000 आणि 2 लाख आणि हे 5,000, 2 लाख 5,000 एवढा खर्च लागला. मग ते आपण मांडून घेऊ. काय सांगितलेलं आहे खर्च किती आहे, खरेदी किंमत कशी येईल, खरेदी किंमत ती राहणार 2 लाख अधिक 5,000 खर्च म्हणजे टोटल किती होणार 2 लाख 5,000. 2 लाख 5,000 कारण त्याच्या खिशातून 2 लाख 5,000 गेले. एवढं नाही की फक्त घराला 2 लाख दिले नंतर खर्च वेगळा झाला, तो खर्च पण आपल्याला त्याच्यातच पकडायचा. मग त्याच्यानंतर काय सांगितलं की त्याला ते घर 20% नफ्याने जर विकायचं असेल, म्हणजे 20% जर त्याला नफा मिळवायचा असेल तर ते घर त्याला किती रुपयात विकावं लागेल. आता हे झाली त्याची 2 लाख 5,000. हे काय असणार 2 लाख 5,000 हे असणार 100%. कोणतीही जी खरेदी किंमत असते ती कधी काय असते 100% असते. मग त्यांची जी खिशातून जे पैसे गेले ते आपण 100% पकडणार. आता त्याला लाभ घ्यायचा. आता त्याला काय करायचं ती जास्त किमतीत विकायचं. मग जास्त किमतीत विकण्यासाठी त्याला किती टक्के नफा घ्यायचा सांगितला 20% घ्यायचा. जास्त घ्यायचा म्हणजे 20% नफा तो घेणार. 20% नफा म्हणजे आपण काय करणार, जर किंमत दिली असती
की त्यानं 3 लाखात घर विकलं तर त्याला किती नफा झाला, किती टक्के नफा झाला, तर आपण किमतीसाठी किंमत लिहिली असती. पण आपल्याला टक्केवारी दिलेली आहे, तर टक्केवारी आपण काय करणार, टक्के लिहिणार. किती? 120%. किती टक्के? 120%. आता हे शॉर्ट ट्रिकनं पण आपण कसं सोडवणार ते पण या ठिकाणी पाहणार. पण आधी बेसिक मेथडनं पाहणार की कसं सोडवणार. 120% नफा त्याला करून घ्यायचा, तर त्याला किती रुपयात ते घर विकावं लागेल. म्हणजे 100% म्हणजे जर त्याची किंमत एवढी असेल तर त्याला ₹120 120% जास्त म्हणजे 20% जास्त जर विकायचं असेल तर त्याला किती रुपये शिल्लक म्हणजे किती रुपयात ते घर विकावं लागेल. मग या ठिकाणी आपण काय करणार, क्रॉस गुणाकार करणार म्हणजे अशा पद्धतीनं तिरकस गुणाकार करणार आणि ज्या ठिकाणी दोन किमती येतं त्या वर घेणार. म्हणजे ज्या ठिकाणी 120 दिलेले आहेत, या ठिकाणी 2,05,000 दिलेले आहेत. या ठिकाणी फक्त 100 दिलेले. इथं कोणी दिलेलं आहे का? नाही. मग जिथं कोणी दिलेलं नाही ते आपण खाली घेणार आणि जिथं दोन्ही साइड दिलेल्या आहेत त्या वर घेणार. मग 2,05,000 गुणाकारात 120 छेदात 100. आता या 100चा एक शून्य कटला, इथे एक शून्य कटला, इथे एक शून्य कटला, इथे एक शून्य कटला. बरोबर. आता करणार 12, 12 शून्य शून्य, 12 पंचे 60, 60चा शून्य आणि 6, 6 आणि 12 दोन्ही 24. 2,46,000. या ठिकाणी काय येईल? एक शून्य अजून येईल. त्याच्यानंतर म्हणजे किती झाले? 2,46,000 त्याला ते घर विकावं लागेल. म्हणजे 20% जर नफा त्याला मिळवायचा असेल, तर त्याला ते घर 2,46,000 रुपयात विकावं लागेल. त्यावेळेस त्याला काय होईल? 20% नफा होईल. आता हे झाले याची बेसिक मेथड की तुम्ही कशी करणार. पण खरेदी किंमत तुम्हाला दिलेली होती 2,00,000 आणि खरेदी किंमत जर 2,00,000 दिलेली असेल, तर अजून त्याच्यात खर्च झाला 5,000 म्हणजे 2,05,000. आता 2,05,000 चे 20% तुम्हाला काढायचे होते. सरळ सरळ तुम्ही काय करणार होते, हे काहीच न करता आता हे तुम्ही अशा पद्धतीने लिहून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही सोडवणार. पण जर तुम्हाला हे समजलं असेल तर अशा पद्धतीने न करता करणार आहे. सरळ सरळ तुम्हाला 2,05,000 दिलेले याचे 10% कसे असतात. याचे 10% म्हणजे तुम्ही एक शून्य काढलं तरी झाले 10%. म्हणजेच 20,500. 20,500 काय झाले? 10%. 20% काय होणार याची दुप्पट. 20% म्हणजे किती होणार? 20,500 चे 40,000 आणि एक 41,000. याचे होणार 41,000. काय झालं? 10% म्हणजेच काय? याच्यात 10% विचारले म्हणून एक शून्य तुम्ही सोडून देणार शेवटचा. किती होणार? 20,500 म्हणजे 10%. पण आपल्याला विचारले होते 20% शिल्लक पाहिजेत. मग 20% म्हणजे त्याची दुप्पट. मग 20,500 चे 20,500 ची दुप्पट 40,000 आणि एक 41,000. 500 ची दुप्पट 1,000 होईल आणि 20,000 ची 40. 40 आणि एक 41,000. म्हणजे 41,000 रुपये त्याला काय झाला? जास्त पैशाने विकावं लागेल. 20% म्हणजे 41,000. मग 41,000 रुपयांना जर जास्त विकायचं असेल आणि सुरुवातीलाच 20,000 आपलं 2,05,000 अगोदरच त्यानं तेवढी किंमत तर घ्यायचीच होती ना. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त विकायचं होतं. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती होती? 2,05,000 आणि त्यानं प्रॉफिट अजून किती घ्यायचं? फायदा किती करून घ्यायचा? 41,000. याची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी काय येणार? 41,000 जर केले ते 0,0,0,0 5 आणि 1 6 या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 2 2,46,000. तुम्ही अशा पद्धतीने पण या प्रश्नाला सोडवू शकता. त्याच्यानंतर 7वा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यात सांगितलं एका फळ विक्रेत्यानं रुपयाला 2 या दराने लिंब खरेदी केली आणि ₹3 5 या दराने विकली तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. अवघड वाटू शकतो. प्रश्न कसा सोडवणार ते पहा. एका फळ विक्रेत्याने काय केलं? ₹2 2 म्हणजे ₹1 2 लिंब म्हणजे त्याची किंमत किती झाली? जी खरेदी किंमत होती ती. या ठिकाणी आपण लिहून घेऊ खरेदी किंमत. ₹1 2 लिंब. मग याला जर आपण सोडवलं तर 0चा भाग जाईल. इथं 10 होतील. 2 पंचे 10. म्हणजे ₹0.5 एक लिंबू. अशा पद्धतीने त्यानं खरेदी केलं. विकलं कसं? विक्री किंमत काय येणार? विक्री किंमत येणार आता ₹3 5. ₹3 5 म्हणजे या ठिकाणी 0 जर दिला तर या ठिकाणी 30 होतील. 5 सक 30. ही झाली त्याची विक्री किंमत. काय केलं? ₹0.5 एक लिंबू आणलं होतं आणि ते विकलं किती रुपयाला? ₹0.6. मग त्याला आपल्याला विचारलं काय की टक्केवारी किती? नफा झाला का तोटा सर्वात पहिली? या ठिकाणी कमी पैशात आणलं होतं, जास्त किमती पैशात विकलं. नफा होणार. नफा किती झाला? 0.5 आणि 0.6 मध्ये 0.1 चा म्हणजे 0.1 चा नफा झाला. किती रुपयावर? नफाची टक्केवारी आपण पाहिलं होतं. नफा कितीवर असतो नफा? तर तो खरेदी किमतीवर असतो. खरेदी किंमत किती? 0.5. 0.5 आणि टक्केवारी विचारली म्हणजे इथं गुणाकारात 100.
पॉईंटच्या नंतर एक अंक आहे, पॉईंटच्या नंतर एक अंक आहे, म्हणजे पॉईंट पॉईंट काय होणार, कट होणार, म्हणजे 1/5 गुणाकारात 100. आणि याचा जर भाग दिला तर 100 एक 100, खाली किती 5, तर 5 दोन्ही 10, म्हणजे 20% काय होणार, 20% होणार नफा. 20% काय झाला त्याला, नफा झाला. त्याच्यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, एका माणसाने एक स्कूटर 47,000 रुपयात खरेदी केलं व त्याच्या दुरुस्तीवर 3,000 रुपये खर्च केले. त्याने ती 52,000ला विकली, तर त्याचा नफा किंवा तोटा किती टक्के असेल? आता याच्या मागचा जो प्रश्न आपण पाहिला होता, हा जो प्रश्न होता, हे तुम्हाला विचारला होता 2019च्या परीक्षेत, नवोदयच्या परीक्षेत 2019 मध्ये. आता 2017त आलेला प्रश्न दिलेला आहे. त्याच्यात विचारलं, एका माणसाने एक स्कूटर 47,000त खरेदी केलं, त्याच्यावर खर्च केला 3,000, म्हणजे एकूण किती झाले, 50,000 रुपये त्याच्या खिशातून गेले. 50,000चा आपण काय पकडणार, त्याची खरेदी किंमत पकडणार. त्याने विकले किती, 52,000. त्याला फायदा किती झाला, त्याचा जो फायदा झाला, नफा भेटला, तो झाला 2,000चा. किती रुपयावर, 50,000वर. तर याचं तुम्ही उत्तर काढू शकता. हे तुमचं होमवर्क राहील, की याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगणार, की कशा पद्धतीनं आपण याची टक्केवारी काढणार. ती याची नफ्याची टक्केवारी काढायची तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे, तो दिलेला आहे, एक शर्ट 25% नफा मिळवून 2,500ला विकला गेला. त्या शर्टाची खरेदीची किंमत काय असेल? जर का 25% नफा घेऊन एका दुकानदारानं काय केलं, एक शर्ट 2,500ला विकलं. मग सरळ सरळ आपण म्हणू शकतो की 25% नफा. आता 25% नफा मिळाला ना, कितीवर असतो तो, खरेदी किमतीवर. मग खरेदी किंमत किती टक्के असणार, ती असणार 100%. मग 100%च्या वरी त्यानं 25% विकला, म्हणजे 125% विकला. मग 125% म्हणजेच किती, त्याची काय असणार विक्री किंमत. आणि ती किती दिलेली आहे, ती दिलेली 2,500. 2,500. आणि आपल्याला विचारलं खरेदी किंमत काय असणार, खरेदी किंमत किती असते, 100%. आणि तीच आपल्याला काय करायचं, काढायची. कसं करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. जिथं दोघं जण आहेत तिथं वर, म्हणजे 100 गुणाकारात 2,500 आणि छेदात 125. अशा पद्धतीने गुणाकार केला. मग 125 आणि इथं 25 न जर भागलेला, 25 चूक 100, 25 5 125, 5 5 25, इथे उरतील 500, 5 चूक 20, आणि हे 2 शून्य जशा तसे. म्हणजे 2,000ला आणलेली वस्तू, 2,000चा शर्ट त्याने किती रुपयात विकला, 2,500 रुपयात विकला. तेच त्याला काय झाला, 25% नफा झाला. मग त्याची जी खरेदी किंमत होती, ती किती होती, 2,000 रुपये त्याची खरेदी किंमत होती. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. हे झालं आपलं नफा आणि तोटा, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस हे टॉपिक. याच्यावर आपण कशा पद्धतीने सुरुवातीला बेसिक म्हणजेच एकदम इझी प्रश्न कशा पद्धतीने येतात ते पाहिलं, आणि परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न आलेले ते आपण कसे सोडवणार ते पण या ठिकाणी पाहिलं. तुम्हाला आजची क्लास कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.